आमच्या दारातल्या वेलीला आला एवढा मोठा भोपळा आणि त्या भोपळ्याचं मी काय केलं ते तुम्हाला पुढे समजेलच. पण त्या अगोदर होती आज 6वी माळ आणि आजचा कलर होता ग्रे. तर पिल्लूनी आणि मी ग्रे कलरचं इथं साडी आणि ड्रेस घातलेला आहे. त्यानंतर मी माझे सकाळचे जे काही रिच्युअल्स आहेत ते सगळे करून घेतले, जसं की माळ घालणं, पाणी घालणं, दिवाबत्ती करणं, प्रसाद ठेवणं, आरती करणं, हे सगळं करून झालं. आणि त्यानंतर पिल्लूच्या काकू आल्या होत्या त्याला भेटायला आणि आम्हाला पण भेटायला म्हणजे. आणि तर मग त्या आल्याच होत्या, तर मग मी त्यांना चहा वगैरे ठेवला आणि त्या आल्याच होत्या. तर मग मी त्यांना म्हटलं भोपळा कापते मी, मग तुम्हाला घेऊन जा आणि मला पण मग बाकीच्यांना देता येईल कापून, कारण मला 2-3 दिवस झाला तो भोपळा कापायचा होता. 2-3 दिवस अगोदरपासूनच निघालेला आहे तो, दारातल्या वेलीला निघाला होता. तर मग मी म्हटलं एवढा सगळा तर मी काही एकटे खाणार नाही, म्हणून मग मी ठेवलं होतं. म्हटलं सगळ्यांना देता येईल, कारण उपवास नवरात्रीचे सगळ्यांना असतात, म्हणून मग ते सगळ्यांना वाटून टाकता येईल, म्हणून मी इथे बरेचसे तुकडे वगैरे करून ठेवले. तोपर्यंत चहा पण उकळला होता, चहा गाळून घेतला आणि ते तुकडे बनवले सगळ्यांना देण्यासाठी आणि तेवढ्यातच माझ्या हाताला लागलं. तर असा काहीतरी उद्योग माझ्याकडून होतच असतो. सगळं करता करता माझ्या हाताला असं एवढं लागून बसलेलं आहे. त्यानंतर संध्याकाळी आवरलं वगैरे आणि मग आम्ही निघालो होतो. शुभम त्यांच्या घरी भजनाचा कार्यक्रम होता, तिकडे आलो होतो आणि तिथे इतके सुंदर भजन चालू होते आणि माझं पिल्लू पण खूप छान एन्जॉय करत होता ते सगळे भजन. भजन वगैरे झालं, त्यानंतर जोगवा वगैरे जे काही बाकीचं सगळं असतं ते सगळं झालं. आम्ही पण जोगवा दिला, ते जोगव्याचं सॉन्ग घेतलं होतं त्याने. त्यानंतर देवीची आरती वगैरे केली. त्यानंतर बरंचसं काही हनुमान चालीसा वगैरे होतं आणि सगळ्यांसाठी फराळ ठेवलेला होता, तर त्यामध्ये पण भरपूर सारे पदार्थ होते. मग आम्ही सगळ्यांना फराळ वगैरे वाढून दिलं आणि मग त्यानंतर सगळ्यांचे जेवणं वगैरे झालं आणि सगळ्यांचं एकीकडं जेवणं वगैरे चालू आहे. त्यांचं ह्याचं बघा, याचं काहीतरी वेगळंच चालू आहे की गरबा करतोय ते पण किचनमध्ये.